अर्थसंकल्प 2026 मध्ये शेतकऱ्यांसाठी पारंपरिक शेतीऐवजी पूरक उत्पन्नावर भर देण्यात आलाय। पशुधन, मच्छीमारी आणि उच्च मूल्य शेती क्षेत्राला चालना देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। पशुधन क्षेत्रासाठी सवलतीच्या व्याजावर कर्ज तसेच 20,000 पशुवैद्यकीय डॉक्टरांची नियुक्ती होणार आहे। कृषी क्षेत्रासाठी यंदा 1,62,671 कोटींची तरतूद करण्यात आली असून ही सुधारित अंदाजापेक्षा 60% अधिक आहे। पीएम किसानसाठी 63,500 कोटी, पीक विम्यासाठी 15,000 कोटी तर सिंचनासाठी 6,587 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मात्र रासायनिक खत अनुदानात कपात झाल्याने शेतकरी संघटनांमध्ये नाराजी आहे। बजेट 2026 शेतकऱ्यांसाठी काय पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। शेतीपेक्षा पूरक उत्पन्नावर भर, पशुधन मच्छीमारीला चालना, कृषीसाठी 1.62 लाख कोटींची तरतूद, पीएम किसान 63,500 कोटी, पीक विमा 15,000 कोटी, 20,000 पशुवैद्यकीय डॉक्टर नियुक्त, खत अनुदानात कपात, काजू कोकासाठी विशेष योजना, महिलांसाठी शी मार्ट योजना। ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज।